27 तारखेचा तुम्ही आता कॉन्ट्रॅक्टचा जो उल्लेख केला नरेश अरोरांचा, तेच कॉन्ट्रॅक्टसाठी सुनील तटकरे तिथे आलेले होते का आणि सुनील तटकरे त्याच अनुषंगाने बोलत होते का? असा अंदाज आहे. आणि राईस मिलच्या फाईलवर सही झाली होती शेवटची. हो, म्हणजे ती फाईल अचानकपणे दादांच्या जो काही मंत्रालयाचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ती फाईल तिथं त्या दिवशी आली. दादांना त्या फाईलबद्दल काहीच माहीत नव्हतं. आणि मग संध्याकाळी जेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांचा तिथं फोन आला की फाईल अशी अशी आहे, दादांनी माहिती घेतली फाईल कुठे आहे, ती मंत्रालयामध्ये ती फाईल होती. मग बोलून घ्यायला आणि सही करायला बराच वेळ गेला. म्हणून त्या दिवशी संध्याकाळी उशिरा 7:13 दुसऱ्या दिवशीचं विमान हे बुक करावं लागलं. मी आता प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलेलं आहे. तुम्ही म्हटलं की प्रफुल्ल पटेल साहेबांचा आता फोन आला होता असं तुम्ही उल्लेख केलेला आहे. पण काय एवढं म्हणजे भंडारा गोंदिया भागामध्ये राईस मिल म्हणजे एवढं काय त्याच्यामध्ये महत्वाचं होतं? थोड्या वेळापूर्वी तुम्हीच म्हणाला होता की प्रमोद हिंदूराव जे दादांच्या फार जवळचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, त्यांनी स्वतःहून सांगितलं की प्रफुल्ल पटेलांचा फोन तिथं आला, त्यांची कुठली तरी एक फाईल तिथं होती, फाईल आणण्यात आणि सही करण्यात वेळ गेला, म्हणून दादा जे गाडीली जाणार होते असे प्रमोदरावच त्या ठिकाणी बोलत आहेत, त्यांना गाडीली न जाता त्यांना विमानाली जावं लागलं. त्यामुळे त्यांची लोक सुद्धा आता बोलायला लागलेली आहेत. म्हणजे दादांच्या बाजूने कोणीतरी आज बोलतंय हे बघून खूप मनापासून तिथं आनंद झाला. कारण गेल्या 4 महिन्यामध्ये दादा एकटे पडल्यासारखे आम्हाला सगळ्यांना वाटत होते. काही ठराविक आमदार आणि काही पदाधिकारी हे मात्र दादांच्या बाजूने बोलताना आपण बघत होतो. पण पदाधिकारी मोठ्या लेवलचे, देश पातळीचे आणि राज्य पातळीवरचे मात्र दादांच्या बाजूली न बोलत होते, न दादांबरोबर प्रचाराला त्या ठिकाणी फिरत होते. एक मुद्दा याच्यामध्ये हा आहे, अजित पवार यांच्या बाजूचे जे आमदार आहेत ते आता खासगीमध्ये तुमच्या बाजूने बोलतायत का, किंवा या सगळ्या संदर्भामध्ये तुमच्या बाजू कारण अनेक लोक जे आहेत आता तुमच्या बाजूने बोलतायत की दादांना न्याय मिळायला पाहिजे. अंकुश काकडेंनी म्हटलं होतं की 12 तारीख आहे आजची आणि आज एक मोठी घोषणा. साहेबांनी देखील 12 तारखेचा उल्लेख केला होता की 12 तारखेला हे विलिनीकरणाची घोषणा आणि तुम्ही सुद्धा पत्रकार परिषद घेणार होती. हो ना, मग 12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा नक्कीच त्या ठिकाणी होणार होती. म्हणूनच आज प्रेस कॉन्फरन्स मी तिथं घेणार होतो. पण झालं एवढंच की अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल जी काही माहिती मी मिळवण्याचा प्रयत्न करतोय, आज सत्तेत नसताना सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून, पुतण्या म्हणून तिथं मी प्रयत्न करतोय. काही मोठ्या नेत्यांची वेळ मिळावी यासाठी सुप्रियाताईंना सुद्धा विनंती केली होती आणि मी माझ्या लेवलला सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो. पण दुर्दैव असं मला तिथं वेळ मिळालेली नाही. पण ईमेलच्या माध्यमातून नक्कीच त्यांना मी तिथं पत्र लिहिणार आहे. फक्त माझं एवढंच मत आहे की विरोधात असताना सुद्धा, ताकद नसताना सुद्धा काकासाठी त्या ठिकाणी आणि आमच्या दादांसाठी आम्ही तिथं लढत आहोत. जे लोक आज सत्तेत आहेत, सत्ता मिळवण्यासाठी आणि पदासाठी जवळचे आणि लांबचे जे कुठला प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत, त्यांना विनंती एवढीच करायची की पदापेक्षा माणूस पण तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे दादांचा जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, जी दुर्दैवाने आज त्या ठिकाणी होत नाही, ती योग्य पद्धतीने व्हावी यासाठी पहिला पाठपुरावा जर कुठला झाला पाहिजे तो या ॲक्सिडेंटबद्दल झाला पाहिजे. बाकीची कामं उद्या जाऊन आपण कधी करू शकतो असं मला वाटतं.